विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला. तर मित्रांनो आपण आतापर्यंत जे मागील टीईटीला आलेले प्रश्न होते त्याच्यात जीएस जीके आणि मराठी यांचा सविस्तर विश्लेषण आपण बघितलेलो आहोत. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला भेट द्या आणि त्याच्यावर आतापर्यंत जेवढे व्हिडिओ झाले आहेत ते सगळे बघा, जेणेकरून तुम्हाला जी 28 जून 2026 रोजी टीईटीची एक्झाम होणार आहे ते एक्झामसाठी तुम्हाला ते कंटेंट उपयोगी पडेल आणि तुम्ही टीईटी पास होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. मित्रांनो आपण जीएस जीके आणि मराठी हे 90 मार्काचा मटेरियल आपण देत आहोत, एकदम परफेक्ट आणि कमी जेवढा किती किती कमी चुका होतात ते आपण सगळं दुरुस्त करून इथं मांडत आहोत. मित्रांनो तर आज आपण बघूया जीएस जीके जे की हे संभाव्य प्रश्नपत्रिका आहे. टीईटीला हे प्रश्न येऊ शकतात, काही आलेले पण आहेत पण हे येऊ शकतात, याच्यातून बाहेर प्रश्न जाऊ शकत नाही. तर आज आपण बघूया ते. आणि जर तुम्ही द प्रियांसी आयांसी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेवढे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लगेच कळतील आणि तुमचा वेळ वाचतील. मित्रांनो चला आज सुरू करूया आपण. पहिला प्रश्न, रूरकेला, भिल्लाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील काय 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? मित्रांनो रूरकेला, भिल्लाई, दुर्गापूर पंचवार्षिक योजना. मित्रांनो जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर राज्यघटना आणि संविधान जे आपल्याकडं संविधान आल्यानंतर मग भारत देश चालायचं कसं, मग सुरुवात कशी करायची, मग एक नियोजन आयोग म्हणून नेमण्यात आला. आय थिंक 6 मार्च 1950 की 1952 ते कन्फर्म करून घ्या, ही नियोजन आयोगची तारीख आहे. या नियोजन आयोग नंतर त्यांनी पंचवार्षिक योजना या नावाची एक योजना सुरू केली, जे की प्रत्येक 5 वर्षाने बदलायची, म्हणून त्यांना पंचवार्षिक योजना म्हणतात. तर पहिली पंचवार्षिक योजना मित्रांनो 1951 ते 1956 दरम्यान होती. मग त्या योजनेमध्ये कुठले कार्य झाले, कुठले काम झाले ते काम आपल्याला याच्यात बघायचे आहे. असेच कंटिन्यू 1 ते 12 पर्यंत योजना झाली. आणि जो नियोजन आयोग होता तो 2015 मध्ये 1 जानेवारी 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर ते नियोजन आयोग त्याला नीती आयोग जे की चीनच्या धर्तीवर करून टाकले. तर आपण बघूया नियोजन आयोगच्या संदर्भात काय आहे. तर जे आपल्याला आता रूल केला हे दिले तर कुठल्या योजनेदरम्यान उभारण्यात आले आहेत मित्रांनो? पहिली आहे का नाही, दुसरी आहे का, तिसरी आहे का, चौथी आहे का? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय आहे? दुसरी पंचवार्षिक योजना आहेत, जे की रूरकेला, भिल्लाई आणि दुर्गापूर हे प्रकल्प मित्रांनो उभारण्यात आले होते. तर भिल्लाई प्रकल्प कुठे आहे मित्रांनो? भिल्लाई कुठे आहे? तर भिल्लाई आहे मित्रांनो, भिल्लाई छत्तीसगड मध्ये आहे. भिल्लाई कुठे आहे? छत्तीसगड मध्ये आहे. त्याच्यानंतर रूरकेला कुठे आहे? रूरकेला मित्रांनो रूरकेला ओरिसा येथे आहे. आणि दुर्गापूर तर सगळ्यांना माहित आहे, दुर्गापूरला जे ट्रेनचे डबे बनतात त्याचं पण काय आहे तिथं मित्रांनो कारखाना आहे. तर दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये आहे. दुर्गापूर कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. तर जे एवढी योजना होती वारंवार आपल्याला परीक्षेला विचारलं जातात, ही योजना कुठल्या याच्यात, ही योजना कुठल्या याच्यात, पहिल्या योजनात, दुसऱ्या योजनात, जो हा प्रकल्प आहे तिसऱ्या योजनात. तर हे काय मित्रांनो दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे यांचं काम झालं होतं मित्रांनो. दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. तर हे आपण हे प्रश्नपत्रिका घेत असताना टीटी आणि दुसऱ्या जे पेपर होणार आहेत, तलाठी होणार आहे, पोलीस भरती होणार आहे, वनरक्षक भरती होणार आहे, जेवढे पेपर होतील त्या सगळ्या पेपरला मित्रांनो हे काय तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हे एकदम कडक आणि क्वालिटी क्वेश्चन आहेत मित्रांनो, जे की तुम्हाला द प्रियांसी आयांसी अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळत आहे. तर भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत विकासावर भर देणारी दुसरी योजना, जी आता आपण दुसरी, पहिली, दुसरी अशी 12 पर्यंत योजना बघणार आहोत. तर म्हणजे एकाच लेक्चर मध्ये नाही बघणार, पण टॉपिक वाईज बघणार आहोत. तर दुसरी योजना कशावर? भांडवली वस्तू आणि उद्योग, भांडवली वस्तू आणि उद्योग व पायाभूत विकासावर भर देणारी दुसरी योजना मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती? तर जी पहिली पंचवार्षिक योजना होती मित्रांनो तर ती कशावर होती? पहिली पंचवार्षिक योजना ही शेतीवर आधारित होती. भारत हा कृषी प्रधान देश आहे. भारतातील जवळपास 70% लोक पहिले कृषीवर आधारित होते भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा. आता तो
म्हणजे टक्केवारी कमी कमी होऊ लागली, शेती नष्ट होऊ लागली, शेतीच्या जागेवर कारखाने वगैरे उभे राहू लागले, म्हणून शेतीमध्ये काम करणारे लोक आणि शेती करणारे लोक हे हळूहळू कमी होऊ लागले. पण जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता त्यानंतर 5-6 वर्षांनी जेणेकरून 1950-60 पर्यंत जवळपास आता 90 पर्यंत शेती करणारे भरपूर होते. तर दुसरी योजना कोणाच्या प्रतिमानावर आधारित होती मित्रांनो, तर AVS राघवन प्रतिमान होता का? नाही. त्याच्यानंतर चक्रवर्ती प्रतिमान होता का? नाही. केळकर प्रतिमान होता का? नाही. तर महालनोबिस प्रतिमान काय होते मित्रांनो? महालनोबिस प्रतिमानावर आधारित होती. कुठली? दुसरी पंचवार्षिक योजना. तर याच्यात काय होतं? याच्यात जड उद्योग आणि भांडवली आणि जड उद्योग वस्तू जे स्टीलचे कारखाने असेल ते याच्यावर जास्त भर देण्यात आला होता. आणि पहिल्या योजनेवर हा कृषीवर जास्त भर देण्यात आला होता मित्रांनो. पहिली योजना कशावर होती? आणि हेराल्ड डोमर यांच्या प्रतिमानावर पहिली योजना मित्रांनो काय होती? आधारित होती. हेराल्ड डोमर यांच्या प्रतिमानावर. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. आजचा हा तिसरा प्रश्न आहे आपला. जर तुम्हाला समजत असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत? शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची म्हणजे रोकडा म्हणजे पैसा नियोजनाची कुठली उद्दिष्टे आहेत? कुठली उद्दिष्टे आहेत? तर बघूया. शेती उत्पादनात वाढ. हो, शेती उत्पादनात वाढ केली की पैसा आपोआप येतो. आपोआप येत नाही म्हणजे मेहनत करून येतो पण पैसा येतो. तर आपल्याला आर्थिक उद्दिष्टे बघायची आहे. शेती उत्पादनात वाढ. त्याच्यानंतर काय आहेत? रोजगार संधीमध्ये वाढ. मित्रांनो, शेतीचा उत्पन्न वाढला की रोजगार आपोआप वाढतो. रोजगार जे रोजंदारीवर काम करणार आहे ते लोक शेती करणार आहे शेतकरी यांना लागतो. कुठलीही गोष्ट करायला, पेरायला, सिंचायला आणि ते गोळा करायला, मळणी करायला, भरणी करायला ह्या सगळ्या गोष्टीसाठी रोजगार लागतो. रोजगारात संधीमध्ये वाढ. हो, बरोबर आहे. म्हणजे शेती उत्पादनात वाढ हा पण बरोबर आहे. त्याच्यानंतर रोजगार संधीमध्ये वाढ हा पण बरोबर आहे. ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे. हो, हा गरजेचा आहे. ग्रामीण भागातील जो उत्पन्न होतो, ज्वारी असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, या उत्पादनातील विषमता दूर करणे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जर आपण भाववाढी केली तर ते शेती करतील तर ती विषमता आपोआप हळूहळू काय होईल? दूर होईल. आणि 4 नंबर आहे वरीलपैकी सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, अजून याच्यात काही मुद्दे ऍड करता येईल. त्याच्यानंतर सिंचनाची सोयी करणे, त्याच्यानंतर भाववाढ करणे, अशा बऱ्याच पैकी जे गोष्टी आहेत ते हळूहळू जर याच्यात केले तर शेतीची जी आहे ते शेती क्षेत्रासाठी आर्थिक नियोजनाची काय ठरेल? ती मोठी बाब ठरेल मित्रांनो. पण आजकाल शेती करायला कोणी म्हणजे मानत नाही. सगळे लोक पुण्या मुंबईकडे म्हणजे जे ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे वाटचाल करायला शेती करत नाही. गावाकडे शेती ओसाड पडलेली आहे. का करत नाही? याचं मूळ कारण हेच आहे की रोजगाराची संधी उपलब्ध होत नाही. जे रोजगार आहे त्यांना, जो शेतकरी आहे त्यांना जो माल पिकतो तो मालाचा त्यांना भाव भेटत नाही. भाव भेटत नसल्यामुळे त्याच्या जे शेतीमध्ये बियाणे आणतात, खतं आणतात, यांचा भाव दिवसेंदिवस वाढतात. पण जे उत्पन्न काढतात, जे ज्वारी झाली, बाजरी झाली, गहू झाला, तांदूळ झाला, त्याच्यानंतर कापूस झाला, हे सगळे पीक आहेत यांना भाव नाही मिळत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता मित्रांनो हळूहळू घडू लागल्या आहेत. प्रश्न पुढचा बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 4. तर खालील विधाने नीती आयोगाबाबत सत्य आहेत. नीती आयोग सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो. जेव्हा 15 ऑगस्ट 2014 रोजी मोदीने भाषणात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटले की आता नियोजन आयोग जे की पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते यांनी नियोजन आयोग आणला होता. तर त्या नियोजन आयोगाच्या धर्तीवर नीती आयोग आणण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. तर तो कधी केलाय? 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोग जो की चीनच्या धर्तीवर आधारित होता मित्रांनो. तर त्याचे काही उद्दिष्टे आहेत. ते उद्दिष्ट कुठले बरोबर आहे आणि कुठले चूक आहे ते बघूया आपण या प्रश्नात. तर बघूया. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. हा काय आहे? निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. निधी वाटप करण्याचा अधिकार आहे का? खाली बघूया. हा एक विचार गट आहे. हो, हा एक विचार गट आहे. जसे की पंतप्रधान या आयोगाचे अध्यक्ष असतात आणि जे उपाध्यक्ष असतात ते निवडून बाहेरून त्यांची नियुक्ती केलेली असते. ते कॅबिनेट दर्जाचे असतात. कॅबिनेट दर्जाचे जे मंत्री असतात त्या दर्जाचे ते काय असतात? त्यांचं ते जे उपाध्यक्ष असतात त्यांना तो दर्जा दिलेला जातो. आणि जे सगळ्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे या आयोगाचे काय असतात? सदस्य असतात. याचे काय असतात? सदस्य असतात.
तर हा एक विचार गट आहे. हो, हा एक विचार गट आहे आणि निधी वाटप करण्याचा अधिकार नाही, पैसा देण्याचा याला काही अधिकार नाही आणि हा पहिला पण बरोबर आहे, दुसरा पण बरोबर आहे. तर राजांच्यावर धोरणे लादले जातात नाही, कुठल्याही राज्यावर धोरणे लादले जात नाही, कुठल्याही राज्यावर धोरणे लादले जात नाही, हा क चुकीचा आहे. धोरण आखणी करताना राजाची चर्चा केली जाते. हो, धोरण आखणी करताना मित्रांनो राजाशी चर्चा केली जाते. राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांच्याशी त्यांचं चर्चा केली जाते. तर हा पण बरोबर आहे. तर आपल्याला पर्याय बघायचा आहे मित्रांनो खाली फक्त अ ब ड बरोबर. तर अ ब क चूक आहे, ड बरोबर. तर हा पहिला पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे मित्रांनो. फक्त अ ब क बरोबर. दुसरा पण चुकलाय. क आला याच्यात, क ज्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय डायरेक्ट आपल्याला चूक करायला आहे. क इथं आहे म्हणजे हा पण चुकला आणि क इथं आहे पण हा पण चुकला मित्रांनो. तर फक्त काय आहे याच्यावर नीती आयोग म्हणजे निधी वाटप करण्याचा अधिकार नाही. त्याच्यानंतर हा एक विचार गट आहे. हा एक फक्त काय आहे मित्रांनो विचार गट आहे. त्याच्यानंतर राजावर धोरणे लादले जात नाही आणि 4 नंबर धोरणे आखणी करताना राजाची चर्चा केली जाते. राजाचे जे सदस्य सगळ्या राज्याचे जे मुख्यमंत्री असतात ते नीती आयोगाचे मित्रांनो सदस्य असतात. पण त्यांच्याशी त्या राज्यावर जेव्हा कुठली बी योजना आणायची असेल किंवा दुसरा काही हे असेल तर त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मात्र विचारला जाते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. महत्वाचा प्रश्न आहे हा. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? जे भारत राज्यघटना तयार करत होते, जे भारतीय लोक होते त्याच्यात महत्वाचे व्यक्तिमत्व होते जे की पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, त्याच्यानंतर गवा मावळणकर, असे बरेच लोक जे होते, सरदार वल्लभभाई पटेल, असे बरेच लोक होते जे की घटना समिती तयार करताना त्यांना मदत करायची. तर मित्रांनो कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष बघायचे आपल्याला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का? सगळ्यांना माहित आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे मित्रांनो काय होते? अध्यक्ष होते. आपल्याला काय कार्यविषयक समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर माहित मित्रांनो. डॉक्टर जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, यांच्यामुळेच आपल्याला जे अधिकार जे हक्क हे आता जे मिळालेले आहेत ते यांच्यामुळे यांच्या कृपेनेच मिळालेले आहेत मित्रांनो. तर डॉक्टर बी आर आंबेडकर हे काय होते? हे कुठल्या समितीचे अध्यक्ष होते? हे मसुदा जे की मेन ड्राफ्ट तयार करतो त्या समितीचे काय होते? ते अध्यक्ष होते मसुदा समितीचे. त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू होते का? नाही, जवाहरलाल नेहरू पण नव्हते. आणि गवा मावळणकर, हो गवा मावळणकर, गणेश वासुदेव मावळणकर हे काय होते? कार्यकारी विषयीच्या जेव्हा ही समिती होती, जेव्हा घटना लिहायला सुरुवात करायची तेव्हा त्या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद असायचे. आणि त्याच्यानंतर जेव्हा समिती कार्यविषयीची सुरुवात करायची तेव्हा कार्यची सुरुवात करताना त्यांचा अध्यक्ष गवा मावळणकर होते. म्हणजे हे जे लोक समितीमध्ये होते तेच लोक होते, पण फक्त अध्यक्ष हा कामानुसार चेंज व्हायचा मित्रांनो. जेव्हा घटना लिहायला सुरुवात करायची तेव्हा कोण असायचे? राजेंद्र प्रसाद. आणि जेव्हा घटना लिहायचं नाही, जेव्हा कार्यविषयी जेव्हा कुठलाही कायदे करायचे असेल, कुठल्याही राज्य म्हणजे स्वातंत्र्य करायचे असेल, कुठलं राज्य वेगळं करायचं असेल, कुठल्या राज्याला जोडायचं असेल त्यावेळेस मात्र गवा मावळणकर हे अध्यक्ष असायचे मित्रांनो. हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. भारताची संविधान बनवण्याची जी मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? भारताची जी संविधान बनवण्याची मागणी होती, भारत हा वारंवार संविधान बनवण्याची मागणी करत होता. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच 1922 मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी संविधान सभा बनवण्याची जी प्रथम सगळ्यात अगोदर संविधान सभा बनवण्याची मागणी महात्मा गांधींनी केली होती. सरळ शब्दात उल्लेख न करता गांधीजींनी म्हटले की स्वराज्य जे भारताने जे तुम्ही आम्हाला स्वराज्य देणार आहात ते तुम्ही आम्हाला भेटवस्तू देत नाही, स्वराज्य आमचा हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच, असा जो हे वाक्य होता कोणाचा होता? लोकमान्य टिळकचा होता. पण जेव्हा महात्मा गांधी यांनी स्वराज्याची सर्वप्रथम मागणी केली, संविधान सभेची मागणी केली, तेव्हा त्यांना असं म्हटलं की स्वराज्य हे तुम्ही दिलेली भेटवस्तू राहणार नाही. आणि मित्रांनो महात्मा गांधीजी यांनी असे म्हटले होते की जे संविधान आहे, भारतीय संविधान आहे, ते कशाप्रमाणे असेल? भारतीय लोकांच्या इच्छेनुसार असेल असे कोणी बोलले होते? महात्मा गांधी यांनी बोलले होते. त्याच्यानंतर मित्रांनो नेहरू रिपोर्ट आला. नेहरू रिपोर्ट मध्ये पण म्हणजे संविधान बनवण्याची मागणी होती. काही संविधान पण बनवलं होतं, म्हणजे काही ड्राफ्ट पण बनवलं होतं. 1935 चा कायदा आला, त्याच्यात पण बराच काही भाग होता. त्याच्यानंतर पंडित नेहरू यांनी 1938 मध्ये मागणी केली. ह्या सगळ्या वारंवार मागण्या होत होत्या. मानवेंद्र राय यांनी पण मागणी केली. सगळ्या मागण्या होत होत्या, पण इंग्रज काही मागणी पूर्ण करत नव्हतं.
पण मित्रांनो बघूया कुठल्या साली इंग्रजांनी मागणी पूर्ण केली. पर्यायामध्ये बघूया 1938 मध्ये नाही. 1938 मध्ये काय झाला होता मित्रांनो, पंडित नेहरू यांनी परत मागणी केली होती. 1939 आहे का, नाही. त्याच्यानंतर 1940 आहे का, हो 1940 आहे. 1942 आहे का, नाही. तर 1940 आहे मित्रांनो. 1940 मध्ये काय झालं होता, लाल लिनिलिथ गो हा काय होता, भारत मंत्री होता. तर यांनी जे इंडियाला ऑफर दिली होती, भारताला ऑफर दिली होती की तुम्ही संविधान बनवा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही संविधान बनवा, बघू तुम्ही कसे संविधान बनवतात, म्हणजे तुमच्यात कुवत आहे का संविधान बनवण्याची. अशा शब्दात यांनी लाल लिनिलिथ गो यांनी त्यांना काय केले होते, म्हणजे संविधान जे मागणी केली होती भारताने ते स्वीकारून असे शब्द वापरले होते मित्रांनो. तेव्हा नंतर संविधान बनवण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी लंडनमध्ये डॅडॅस गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. किती गोलमेज परिषद घेण्यात आल्या, मला एक सांगा मित्रांनो, इंग्लंडला आपल्याशी काय घेणं देणं होतं, आपण किती चांगल्या प्रकारे प्रशासन चालू शकतो, आपला देश आपण किती प्रकारे हे, त्यांना काय सोडून जायचं, पण त्यांना सोडून जायचं नव्हतं. ते फक्त कसं टाइमपास करता येईल, कसं जास्त काळ आपल्याला या देशात राहता येईल ते बघत होते मित्रांनो. यांनी काय केले, गोलमेज परिषदा भरवली. कधी 1930 ते 1932 दरम्यान यांनी किती गोलमेज परिषदा भरवली ते बघूया. तर 2, 4, 3, 5. तर मित्रांनो 2 आहे का, नाही. 4 आहे का, नाही. किती आहे, 3 गोलमेज परिषदा भरवली. 3 राऊंड टेबल परिषदा भरवली. गोलमेज म्हणजे सगळे लोक गोल बसायचे आणि गोलमेज परिषद भरवत असताना सगळ्या जे भारतीय जे प्रमुख नेते होते त्यांना ते आमंत्रण द्यायचे. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना, त्याच्यानंतर काँग्रेसचे जे होते महात्मा गांधी यांना. पण तिन्ही गोलमेज परिषदमध्ये एकमेव व्यक्तिमत्व जे होते, असे 2-3 व्यक्तिमत्व होते, पण जे प्रभावशाली व्यक्तिमत्व होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांची मागणी काय होती की दलितांना वेगळा मतदारसंघ द्यावा. दलितांना काय द्यावा, वेगळा मतदारसंघ द्यावा आणि त्यांना वेगळं करून टाकावं. समजा जे हिंदू धर्म आहे, तर त्याच्यानंतर जे मुस्लिम धर्म आहे याच्यापेक्षा आम्हाला काय, दलितांना तुम्ही वेगळं द्या, दलितांना हिंदूपासून वेगळं करा, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदामध्ये काय होती, मागणी होती. आणि मागणी पूर्ण पण झाली होती. पण पहिली गोलमेज परिषद झाली, त्याच्यात काही गांधी आले नाही. त्याच्यानंतर जे क्लेम ॲटली होते पंतप्रधान कुठले इंग्लंडचे, त्यांनी गांधीजींना ऑफर केलाय. 5 मार्च 1931 मध्ये त्यांच्यात बोलणी झाली की गांधीजी कुठे येणार, गोलमेज परिषदेला येणार. गांधीजींनी गोलमेज परिषदेमध्ये गेले, पण गोलमेज परिषदेमध्ये जाताना गांधीजींनी जी मागणी केली होती ती मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे गोलमेज परिषदेमधून आले आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ते गेले नाही. जे 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या त्याच्यात फक्त एकच दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजी गेले होते, पण त्याची जी मागणी होती ती पूर्ण झाली नाही. ती पूर्ण झाली नसल्यामुळे गांधीजींनी एक वाक्य काढले होते, मागितली भाकरी आणि मिळाला धोंडा, हा वाक्य काढले होते. कोणी, महात्मा गांधीजींनी यांनी असे वाक्य उद्गार काढले होते. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी पूर्ण झाली होती. पण नंतर ते 1932 मध्ये जे 25 सप्टेंबर 1932 पुणे करार झालाय, त्याच्यात गांधी आणि कशात, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यात गांधीकडून मदन मोहन मालवीय यांनी सही केली होती. ते 21 दिवसाचं उपोषण चाललं होतं. ते सगळ्या गोष्टी या गोलमेज परिषदेमध्येच घडल्या होत्या मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो, काय, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य हे ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही. मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यांची टीम यांनी जगातील बऱ्याच देशाचे काय केले, अभ्यास केले. बऱ्याच देशाचा अभ्यास करताना जे इंग्लंड आपल्या देशात राज्य करत होते जवळपास 150-200 वर्षापासून, तर त्यांची जास्तीत जास्त जी वैशिष्ट्य आहे त्यांची जास्तीत जास्त घेण्यात आले मित्रांनो. जर 2 भाऊ एकाच याच्यात राहत असेल, एकाच घरात राहत असेल आणि मोठा भाऊ हा वेगळा झाला असेल, तर लहान भाऊ काय करतो, मोठ्या भावाचे जास्त अनुकरण करेल ना, की शेजाऱ्याचं करणार, मोठ्या भावाचंच करणार. तर जास्त अनुकरण मोठ्या भावाचंच करणार, थोडा प्रमाणात शेजाऱ्याचं पण करतात. तर आपण जे वैशिष्ट्य आहेत मित्रांनो, तर कुठली वैशिष्ट्ये हे ब्रिटनच्या राज्यघटनेतून घेतलेले नाहीत. काही वैशिष्ट्ये आहेत जे आपण बाहेरून पण घेतलेले आहेत. उदाहरणार्थ राज्यपालाची नेमणूक असेल, ते कुठून घेतलं आपण, कॅनडामधून, आणीबाणी असेल, आफ्रिकामधून, असे बरेच ते आपण बाहेरून पण घेतलं, पण जास्तीत जास्त मटेरियल होता ते इंग्लंडच्या ह्याच्यातून आपण घेतलेलं आहोत मित्रांनो. तर बघूया, तर सरकारची संसदीय स्वरूप हा तर आपण इंग्लंडकडून घेतलोय. सरकारचे मंत्रिमंडळाने स्वरूप हा पण आपण इंग्लंडकडून घेतलोय. आपल्याला विचारले कुठलं घेतलेलं नाही. कायद्याचे राज्य हे पण आपण इंग्लंडकडून घेतले. समवर्ती सूची ही कोणाकडून आपण घेतलं मित्रांनो, समवर्ती सूची इंग्लंडकडून घेतलेलं नाही, तर समवर्ती सूची ही ऑस्ट्रेलियाकडून आपण घेतलेली आहोत मित्रांनो.
समोर ती सूची असेल, ही कुठून घेतलेलं आहोत आपण, ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर बरेचसे भाग आहेत जे आपण इंग्रजकडून घेतलेले आहोत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण 1919 मध्ये काय दिल्या, घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण काय होतं ते बघूया. खालीलपैकी कारण कुठले होते, तर क्रांतिकारकांचा चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला. हो, साहजिकच आहे. काय झालंय, क्रांतिकाराच्या संकटातून हे चळवळीमधून भारतीयांचा असंतोष वाढला. असंतोष वाढण्याची कारणे होती, सोयीसुविधा मिळत नव्हत्या, शिक्षण मिळत नव्हत्या, आणि त्याच्यानंतर असंकार जे युवक नेते होते, जे युवक होते, जे नवीन पिढी होती, ती आंदोलनात झाले, कुठल्याही या चळवळीत झाले, भाग घ्यायला भीत नव्हते मित्रांनो. तर काय आहे, चळवळीमधून भारतीयांचा असंतोष निर्माण झाला. हो. त्याच्यानंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात युती झाली. हो, काँग्रेस आणि मुस्लिम लीग याच्यात काय झाली होती, युती झाली होती. ते इंग्रजांचा जे हे होता मित्रांनो, इंग्रजांचा फक्त एकच होता, फोडा आणि राज्य करा. ते फक्त हिंदू मुस्लिम करायचे, फोडायचे, दलितांना हिंदूपासून, मुस्लिमांना हिंदूपासून असे वेगळे करायचे आणि राज्य करायचे. त्यांना माहित होतं, यांना आपण जिथपर्यंत आपसात यांची झुंज लढवत नाही तिथपर्यंत ते आपल्याला इथं टिकू देणार नाही. एकत्र आले तर आपलं काही खरं नाही. म्हणून ते काय करायचं, फोडा आणि राज्य करा, ही त्यांची जी नीती होती, ही त्यांची जी पद्धत ते वारंवार वापरायचे. मग जेव्हा 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली मित्रांनो, तेव्हा मुस्लिम हा हिंदूपासून वेगळा झाला होता आणि हिंदूचा गट वेगळा होता. म्हणजे लोकसंख्या अर्धी झाली होती, लढणारे नेते कमी झाले होते, फक्त आपल्या हक्कासाठी, देशासाठी कोणी लढत नव्हता. मग जेव्हा एकत्र झाले, जेव्हा आणि बेझंट यांनी 1916 मध्ये मित्रांनो होम रूल लीगची स्थापना केली, तेव्हा लोकमान्य टिळकांना पण एकत्र आणले. तर लोकमान्य टिळकांना आणताना काय झाले, जहाल मवाळ यांच्यात युती झाली. हो, पहिले काय, काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्र आले त्या सभेत, त्याच्यानंतर जहाल मवाळ याच्यात युती झाली. हो, जहाल मवाळ यांच्यात काय झालं मित्रांनो, युती झाली. सगळे एकत्र काम करू लागले. त्याच्यात लोकमान्य टिळक आले. त्याच्यानंतर जे बाकीचे लाल बाल पाल हे जवाहरचे नेते होते ते आले. हे सगळे काय केले, एकत्र येऊन काम करू लागले. एकत्र काम करत असताना ती कशात ते इंग्रजांची काय झाली, चिंता वाढत गेली. त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धाची निर्माण केलेली राजकीय परिस्थिती. हो मित्रांनो, पहिला महायुद्ध जेव्हा झाला, पहिला महायुद्ध 1914 ते 1918 या काळात चाललंय. इंग्रजांनी काय बोलले होते की प्रत्येक 10 वर्षानंतर आम्ही तुम्हाला सुधारणा देऊ. 1919 मध्ये जेव्हा मोर्लो मिंटो कायदा आला होता, त्याच्यात बिलकुल निकृष्ट दर्जाची सुविधा दिली होती, काही सुविधा दिली नव्हती. पण 1919 मध्ये आम्ही तुम्हाला मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड यांच्या याच्यात अध्यक्षतेखाली तुम्हाला आम्ही काय करू, सगळी योजना, सगळी जे सोयी सुविधा आहेत ते देऊ. पण भारताचा त्यांच्यावर विश्वास अजिबात नव्हता. एवढ्या दिवसापासून ते गंडवत आले होते, ते फसवत आले होते. म्हणून भारतीय लोकांचा त्यांच्यावर विश्वास बिलकुल म्हणजे सगळा विश्वास उडालेला होता. आणि हे जे राजकीय परिस्थिती होती युद्धाची, जो पहिला युद्ध चालला होता मित्रांनो 14 ते 18, या 4 वर्षात ते 4-6 वर्षात अतिशय नुकसान झाला होता. जगाचा पूर्ण नुकसान झाला होता. त्याच्यात इंग्लंड हा म्हणजे सगळ्या संकटीत सापडला होता, आर्थिक स्थितीत सापडला होता. तर इंग्लंड यांनी फक्त पैसा लुटायचा. कुठून, भारतातून लुटायचा, की दुसरे देश पण इंग्लंडच्या गुलाम होते, त्यांच्याकडून पैसा लुटायचा. त्यांना काही घेणं देणं नव्हते. कितीही माणसं मरो, काही करो, शेतसारा घ्यायचे, शेतसारा वाढवायचे. सगळ्या जुलमी कर हे इंडिया म्हणजे भारतीय लोकांवर लादायचे. पण भारतीय लोक हळूहळू सुशिक्षित होत होते, चळवळीमध्ये भाग घेत होते. या सगळ्या गोष्टीची अडचण यांना येत होती. म्हणून इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या. कारण होतं हे जे 4 कारण बघितले आपण, हे काय होते, सगळे कारण काय होते मित्रांनो, हे 1919च्या घटना याच्यामध्ये होते मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली. इसवी सन 1935च्या भारत म्हणजे जे 1935 होतं, याच म्हणजे राज्यघटनेमध्ये जेवढी तरतूद घेतल्या आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तरतूद हे 1935च्या कायद्याची आहेत मित्रांनो. तर 1935च्या कायद्यात भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली. कोणती संस्था, खालीलपैकी कोणती संस्था आहे जे की 1935च्या कायद्याने स्थापनेची तरतूद केलेली आहे. तर फेडरल कोर्ट आहे का, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहेत का, फेडरल रेल्वे आहे का, की हाय कमिशन आहे. तर मित्रांनो फेडरल कोर्ट हा पण आहे. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही पण 1935 आहे. 1934 चा जो कायदा आहे 1935 मध्ये ती काय झाली, स्थापन झाली. फेडरल रेल्वे हो हे पण आहे. आणि हाय कमिशन मित्रांनो, हाय कमिशन नाही तर पर्यायामधून आपल्याला बघायचं आहे. पर्याय कट पद्धतीने इथं आपल्याला जायचं आहे.
यापैकी सर्व म्हणजे डी नाही, म्हणजे यापैकी सर्व हा चुकलाय पर्याय आपला. त्याच्यानंतर डी आपल्याला दिसेल, जिचं दिसेल तिथं आपण त्याला कट करायचा आहे. डी इथं आहे, हा पण पर्याय चुकला. त्याच्यानंतर डी इथं आहे का, नाही, डी इथं आहे, हा पण पर्याय चुकला. तर हा 2 नंबर आपला उत्तर बरोबर आहे, ए बी सी. तर मित्रांनो कसं जे हाय कमिशन होतं ते हाय कमिशन 1919च्या कायद्यानुसार स्थापन करण्यात आलं होतं मित्रांनो. फक्त जे एवढे होते 1935चे बरेचसे कायदे होते मित्रांनो जे की राज्यघटनेमध्ये घेण्यात आले होते. आणि हे जे हाय कमिशन होतं हे कधी घेण्यात आलं होतं मित्रांनो, हे 1919 मध्ये घेण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठल्या कायद्याने करण्यात आली मित्रांनो? तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट, 1784 पिट्स इंडिया ऍक्ट, हा पिट इंडिया ऍक्ट सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. त्यानंतर 1793चा सनदी कायदा आणि 1813चा सनदी कायदा. तर मित्रांनो कुठल्या कायद्याने करण्यात आली? तर 1773च्या कायद्याने करण्यात आली. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट याच्यानुसार कलकत्त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली. मित्रांनो कलकत्ता हीच पहिले इंग्रजाची राजधानी होती. कलकत्ता हीच पहिले इंग्लंडची राजधानी होती. 1911 मध्ये कलकत्त्यावरून राजधानी कुठे हलवण्यात आली? दिल्लीमध्ये हलवण्यात आली होती मित्रांनो. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जाऊन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेवढे व्हिडिओ घेतील ते तुम्हाला लवकर समजेल आणि तुमचा फायदा होईल मित्रांनो. हे टीईटी आणि हे जे आजची प्रश्नसंच होता हे टीईटी आणि दुसऱ्या जे अदर परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, तलाठी झाली, त्याच्यानंतर दुसरं वनरक्षक झाली, आता आरोग्य विभागामध्ये पण जागा निघणार आहे, त्या सगळ्यासाठी हे उपयोगी ठरेल मित्रांनो. तर तुम्हाला अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.